मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट. पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे. ठाणे, पालघरसह रत्नागिरीतील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा. नागरिकांनी प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं आवाहन. नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट. ढगफुटी होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज. एनडीआरएफची पथकं तैनात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. वसई, विरार आणि नालासोपाऱ्याला पुराचा वेढा. सलग चौथ्या दिवशी तुफान पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप. छाती एवढ्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास. रेल्वे रुळही पाण्याखाली. मिसिंग लिंकच्या गेटवरच मोठी दरड कोसळली. सुरक्षेवरून 2 महिन्यातच सवाल उपस्थित. पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प, तर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत. मुंबई गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प. कशेडी घाटासह 8 ठिकाणी दरड कोसळली. अंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर. नागोठणेजवळील बाकण इथे वाहतूक ठप्प. प्रवाशांचे हाल. पुणे शहरात महापालिकेच्या 101 शाळांना उद्यापासून 12 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर. देहू आणि आळंदीत निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये दिंड्या मुक्कामी असणार. आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर. पुरात अडकलेल्या 408 नागरिकांची सुटका. पालखी सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नका. वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यात थांबावं. मुख्यमंत्र्यांसह देवस्थानाकडून आवाहन. ठाण्यातील उल्हास नदीवर टिटवाळा, आंबिवली आणि कल्याणमध्ये पुराचा धोका. बदलापूरमधील रस्ते जलमय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध. कलम 163 लागू. अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी. पाणी साचलेल्या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. कर्जत दरम्यानच्या घाटात दरड कोसळल्याच्या घटनेनंतर 17 एक्सप्रेस गाड्या रद्द. भिवंडीत 13 वर्षीय मुलगा नाल्यात वाहून बेपत्ता. अग्निशमन दलाकडून शोध सुरू. मोहम्मद अन्सारी असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव. भिवंडीत पाण्यात वाहून गेल्याची तिसरी घटना. अहिल्यानगरमधील स्टेशन रोड परिसरात विद्युत खांबाला स्पर्श झाल्यानं 4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू. संततधार पावसामुळे विद्युत खांबांमध्ये प्रवाह उतरल्याची माहिती. महावितरण विरोधात नागरिकांचा संताप. पुण्याच्या सोमवारपेठ परिसरातील धनगर गल्लीत दुमजली वाडा कोसळला. अग्निशमन दलाच्या सतर्कतेनं मोठा धोका टळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईच्या मानखुर्दमधील दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, इमारतीचा मालक आणि अनधिकृत बांधकामास परवानगी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत. अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार आणि दानचोरी प्रकरण. ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर. ट्रस्टच्या बैठकीत दोघांनाही प्रवेश नाकारला. चंपतराय यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. इथून पुढे कुणालाही आमच्यावर बोट ठेवता येणार नाही असं काम करू. राम मंदिर ट्रस्टच्या गोविंद गिरी यांचं स्पष्टीकरण.